राज, आम्ही स्वराज्याचे मावळे असताना स्वजातीनं लढायला जावं आणि मी वरबाप म्हणून मांडवात मिरावं हे आमच्यासारख्या स्वराज्याच्या मर्दाला शोभत नाही. आणि तानाजी मालुसरेंनी हातातल्या पत्रिका फेकल्या नी एकच गर्जना केली, राज राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. राज, सांगा ना कसलं आलंय मंगल कार्य? अहो इकडे आमच्या आया बहिणींच्या हातातील बांगड्या फुटाव्यात, आई बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली जावीत नी माझ्या घरी हिरवा चुडा आणि दारी तोरण सजावं हे मला मुळीच मान्य नाही. हे स्वराज्य आपल्या सर्वांचं आहे. राजा, या युद्धात माझा जीव गेला तरी चालल, पण या स्वराज्याचा पोशिंदा जिवंत राहणं फार महत्त्वाचं वाटतं आम्हास. तानाजी मालुसरेंनी कोंडाणा मोहीम हाती घेऊन पुत्र प्रेमाला दूर लोटून 500 मावळे सोबत घेऊन सूर्याजी मालुसरे 65 वर्षांचे शेल्लार मामा यांच्या साथीने जशी वानर सेना कडा चढून जाईवर तशीच दोरखंड घेऊन स्वराज्य निष्ठेचं कलम हाती घेऊन एक एक मावळा कडा चढून जाईवर तानाजी शेलार मामा मावळे कोंडाणा कडा चढून गेले कोंडाण्यावर हर हर महादेव करत युद्धाची गर्जना केली ने आपले मराठे गणिमावर तुटून पडले. युद्ध सुरू झालं. या युद्धाचा आवाज उदयभानच्या कानावर गेल्याने उदयभान खडाडून जागा झाला ने त्याने आपल्या हातात तलवार व ढाल घेऊन आपल्या मराठा मावळ्यांवरती क्रूरतेनं चाल करून आला. तानाजी मालुसरेंना माहीत होतं झाडाच्या वरून फांद्या तोडून उपयोग नाही, तर घाव हा मुळावरच घातला पाहिजे. ने याच विचारांनी तानाजी मालुसरेंनी उदयभानवरच चाल खेळली. तलवारीवर तलवार पडत होते, ढालीला ढाल भिडत होते. असत्याला सत्य नमत नव्हतं, अधर्माला धर्म झुकत नव्हता, कोणी कोणाला नमत नव्हतं, शेराला सव्वा शेर बनत होतं नि तलवारीवर तलवार पडतच होते. खणखणाट हा बहुत झाला. त्यातच आपल्या तानाजीची ढाल तुटून गेली, तरी पण सिंहानं जिद्दना सोडली. असे जगावे छातडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखणे आयुष्याला द्यावे उत्तर. तसंच तानाजी लढतच राहिले. लढता लढता कमरेचा शेला हाताला गुंडाळून उदयभानचा वार परतवून लढत राहिला लढत राहिला लढत राहिला. लढता लढता भोवळ येऊन जमिनीवरती ताणा कोसळला. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला.